काही जण बेसन किंवा तांदळाची हो पिठी हो ह्याचा सुद्धा वापर करतात. करतात. पण त्या गोष्टींना काही जणांना त्रास होऊ शकतो, काही जणांना हम्म, बेसनाची सुद्धा अलर्जी असते. बरोबर. सो आपण ते न वापर करता आपण साध्या ज्या वनौषधी आहेत त्याचाच वापर केलाय. म्हणजे अगदी ग्रंथोक्त न करता आपण त्याच्यात थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे, की ज्यामुळे ते आत्ताच्या काळाप्रमाणे आपण वापरू शकतो. आणि हे लहान मुलांना सुद्धा लावलेलं चालतं? हो, लहान मुलांना लावलं तरी चालतं, पण पॅच टेस्ट करणं कुठलंही स्किन प्रॉडक्ट ओके. असू दे किंवा काहीही करताना पहिले थोडी हातावर पॅच टेस्ट करणं, म्हणजे हाताला बरोबर. थोडं लावून बघायचं काही त्रास होत नाही आहे ना. कारण का ह्या सगळ्या खऱ्या बघायला गेलं तर वनौषधी आहेत, नैसर्गिक आहेत, पण काही जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते. जसं काहींना नुसत्या बेसनाने सुद्धा ॲलर्जी पुरळ होते. येतं लाल हम्म, रंगाचं. हम्म, तर हम्म. तसं नाही झालं पाहिजे. तर ते म्हणून आपण ह्यात वापरत नाही आहोत, की आपण हे छान स्टोअर करून ठेवू शकतो. पण वापरताना मात्र ना ते कोरडं राहिलं पाहिजे. चूक कुठे आ, होते, की हे वापरताना त्याच्यातच अंघोळ करताना तिथेच ठेवलं जातं. त्याच्यातच तो चमचा ओला घातला जातो. त्याच्यानंतर मात्र ह्याला फंगस धरू शकतो. हो कारण का ह्याच्यात आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं नसतं, की बरोबर. त्याला शेल्फ लाईफ वाढण्यासाठी. तर त्यामुळे ते खराब होऊ शकतं.